मंगळसूत्र कुठे गेलं? इथेच तर ठेवलं होतं. इथे नाहीये. बॉक्स गेला कुठे? तिकडे बघू का? कोण आलं एवढं रात्री? येऊ काय घरात? नका येऊ म्हटलं तर नाही येणार काय तू? तुमच्याच फायद्यासाठी आले होते हो. फारुबाई, अहो रात्रीचे 10 वाजलेत. फायद्यासाठी वेळ काय नसतो महेंद्र भाऊ. आणि आपण मुंबईत राहतो. मुंबईत 12-12 वाजल्याशिवाय लोक झोपत नाहीत होय. पारू पारू, आपण उद्या सकाळी बोलूया ना. चालू नशीब कोणासाठी थांबत नाही गो बाय. आणि माझ्यासोबत ना पाहुणे इले होत. त्यांच्या समोर तरी माझा जरा मान ठेवा. पाहुणे कुठं? येऊ दे तिला पिंकी, येऊ दे. हा हा आले तर 1 मिनिट. या या गुरुजी या या घरात या 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 लवकर या बसा इकडे बसा. ए बसा बस जा जरा. शालू पाणी बिनी आण. पाहुणे आलेत ना. बरोबर. हे कोण? हे पाडगावकर गुरुजी आहेत. पाडगावकर गुरुजी खूप मोठे ज्योतिष आहेत हा. नाही म्हणजे मोठ्या मोठ्या कलाकारांचं भविष्य सुद्धा हेच सांगतात. पण काकू, आम्हाला नाही बघायचंय भविष्य. तू थांब गो बाई जरा. महेंद्र भाऊजी तुम्हाला म्हणून सांगते. तुमच्या घरात कार्यक्रम आहे ना म्हणून सांगते. 2-2 वेळा लग्न करायची जरी लोकांमध्ये फॅशन असली ना तरी आपली संस्कृती रीतभात काय असते की नाही. नाही म्हणजे या पोरींच्या नादाने तुम्ही तयार झालात खरं लग्न करायला. पण आता मुहूर्त बघायला नको. नाही म्हणजे काहीतरी विघ्न येऊ नये ना म्हणून म्हणते हो मी. नाही ह्या दोघांचा संसार कसा सुखाने व्हावा ना म्हणून करते मी सगळं. पण थोडीशी लेट झालीस तू पारू. म्हणजे आणि थोडी थोडी की नाही चांगली 25 वर्ष लेट झालीस. म्हणजे या दोघांचा संसार सुखाचा होण्यासाठी कुणाच्या सल्ल्याची गरज नाहीये. गेली 25 वर्ष सुखाने संसार करतायत ते दोघं. पिंकी, असं दारी आलेल्या माणसाचा अपमान करू नये. अगं पण बेटा इकडे ये. हे बघ, पारू आपली शेजारी नाही ना. काय म्हणते बघूया तरी एकदा ना. विश्वास किती ठेवायचा नाही ठेवायचा आपला पण ठरवू. नाही बरोबर आहे त्यांचं. मग नुसतं ऐकून घेण्यात काय नुकसान आहे. झाला तर फायदाच होईल ना. अरे भाई, लेकिन ये कुछ भी बोल सकते, कुछ भी बता सकते हैं. क्या आपल्या आयुष्यात काय काय आणि किती किती घडून गेलंय. याच्यापेक्षा जास्त वाईट काही होणार आहे का? सोड ना. माझं म्हणणं एवढंच आहे की घरात कार्य आहे, कशाला कोणाचं मन दुखवा. हो की नाही? ठीक आहे. हा गुरुजी. तर गुरुजी बघा तुम्ही भविष्य. बघा पत्रिका आणा. पत्रिका नाहीये आमच्याकडे. आम्ही आमचं आयुष्य आमच्या हाताने घडवलंय. त्यामुळे जे काही आहे ते आमच्या हातात. का हसलात? नाही म्हणजे ते असं म्हणतायत की ते हातावरच्या रेषा बघून पण भविष्य सांगतात. हा अरे वा, मग घ्या बघा सांगा.
तुमच्या दोघांची मतं मी ऐकली. त्यावरनं इतकं कळलं की तुमचे बरेचसे गुण जुळलेले आहेत. तेच म्हणते ना मग मी. हा, आता कशाला बघायची गरज आहे अजून पत्रिका, हात वगैरे? पिंकी, पण काय हरकत आहे, बघू दे ना. हा, बघा बघा. बघा बघा. हम्म. तुमचा डाव हात दाखवा. लग्नाचा 25वा वाढदिवस हा उत्तम दिवस आहे. पण त्या दिवशी पुन्हा लग्न करणं हे योग्य होणार नाही. या घराच्या आणि या कुटुंबाच्या दिशेने फार मोठं संकट येत आहे. त्यामुळे तुम्ही वाढदिवस साजरा करा, पण लग्नविधी नको. असा माझा सल्ला आहे. म्हणजे लग्नाचा दिवस अशुभ निवडला की काय ह्यांनी? नाही, दिवस अशुभ नाहीये, पण कशाची तरी छाया आहे. अहो गुरुजी, ग्रहांची शांती, एखादी पूजा, कोणाला तरी दान धर्म करून काय त्याचं निपटवून टाका ना. नाही, असा कुठलाही मार्ग अस्तित्वात नाहीये. ह्या दोघांच्या भाग्यामध्ये पुन्हा लग्न योग नाही. हे अंतिम सत्य आहे. आणि ते जर का बदलण्याचा प्रयत्न केलात तर याचे भयानक परिणाम भोगावे लागतील. असं. हं. पण मी काय म्हणते, म्हणजे नेहमी मुलीनेच आपल्या घरी कशाला यायचं ना? म्हणजे काय? हे बघ, मी तुला सगळं सांगते. आतापर्यंत की नाही मुली आपल्या घरी येत होत्या. आपण ना एक काम करूया, मुकुंदा तूच जा त्यांच्या घरी घरजावाई म्हणून. काय? आई काय बोलतेस तू? अरे काय बोलते म्हणजे काय, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. आमच्याही काही अपेक्षा आहेत की नाही? हो. आम्हालाही हो वाटतं काय? आमच्या लेकांनी श्रीमंत व्हावं. तर तुझ्या इंडस्ट्रीतली माणसं 10-10 वर्ष लागतात त्यांना श्रीमंत व्हायला. आता आमच्याकडे एवढा वेळ कुठे म्हणा थांबायला, तुझी श्रीमंती बघायला. काय हो, हो. आता कसं मुलगी श्रीमंता घरची असेल तर तूही श्रीमंत होशील लवकर लवकर, हो की नाही? मुलगी श्रीमंता घरची असेल, येताना पैसा आणेल आणि तुझं लग्न पण टिकेल. बरोबर की नाही? बरोबर. हे बघ, बाबांना पण पटलंय माझं सगळं बोलणं.
मी असलं काही करणार नाहीये. मी प्रेम केलंय आणि आमचं सगळं चांगलंच होणार आहे. आई तसेही ते दोघे मुंबईत राहणार आहेत ना, मग काय प्रॉब्लेम आहे, त्यांचं ते करतील मॅनेज. एक्झॅक्टली. आणि हे बघ, ज्या दिवशी तिच्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, त्याच दिवशी आपण लग्नाची मागणी घालूया. म्हणजे कसं असतं ना, मंगलाष्टक ऐकून ना मुली जरा सेंटी होतात, मग अशा सिच्युएशन मध्ये ना पटकन होकार देतात. तू जरा गप ग, तुला काही कळतंय? आणि हे बघ, मोठ्या माणसांच्या ना मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस. सगळा मूर्खपणा आहे, दुसरा काही नाही. हा, आता माझ्या लेकाने हिरा सोडून गारगोटी पदरात पाडून घ्यायचं ठरवलंय, तर त्याला मी तरी काय बोलणार? आई काय हो? घ्या करून आपल्या आयुष्याची माती एकदा काय करायची आहे ती. तरी मी सांगत होते या पारुबाईला घरात घेऊ नका म्हणून. हिना जिथे जळेल तिथे फक्त मातीच खाते. निघित ना पांढऱ्या पायाची कुठली. हे पिंकी काही पण बोलू नकोस हा. नाही बोलणार, काय करशील? या दोघांनी सांगितलं ना म्हणून घरात तरी घेतली, नाही तर दारातून हाकलून लावली असते तुला. अगं मग मी पण यांच्या चांगल्यासाठी सांगायला आले होते ना इथे. मी विचारलं तुला? हा, मी सांगितलं भविष्य बघायला, आम्ही सांगितलं यांना आणायला, गुरुजी बिर्जींना घेऊन यायला, पत्रिका बघायला सांगितलं तुला. गुरुजी निघा. पिंकी अरे रुक जरा. बाबा का थांबवताय तिला? बरोबर बोलती आत तू. गुरुजी तुम्ही या. मोहिनी सांभाळू ना जरा. गुरुजी निघा तुम्ही, खरंच निघा. वेळ झाली, तुमचं पण भविष्य बघा जाऊन. जा, उठा उठा उठा. गुरुजी सॉरी. ऐका माझं, या तुम्ही. माझ्या बहिणीचं बोलणं मनाला लावून घेऊ नका प्लीज. तुम्ही हलक्यात घेऊ नका, तुम्ही मनावर घ्या यांचं. तू आता निघा, निघित ना. पारू माणूस श्रीमंत आहे का गरीब आहे त्यावरून त्याचं भविष्य ठरत नसतं. प्रत्येकाच्या भविष्याचा सुतोवाच त्याच्या हस्तरेषा करतच असतात. देव तुमचं भलं करो. माझी दक्षिणा. दक्षिणा ज्यांनी बोलवलं त्यांच्याकडून घ्या ना. हा गुरुजी, मी देईन ना पैसे. आमच्याकडे काय पैसे नाही आहेत असं नाहीये. मी देईन, या तुम्ही जा, चला. जा, जा. या, गुरुजी, या, जा. या. या, पैसे गुरुजी, घ्या, या. दक्षिणा देतो घ्या तुमचे पैसे, आणि या. तिचं भविष्य बघा. उद्या जिवंत राहणार की नाही ती मर्डर करून टाकेल. पिंक्या. काय पण बोलत बसते उगाच येऊ. हो, हो, हो. दुर्लक्ष करू या, नका, तुम्ही या. तरी समजूतदार आहात. या. हा, ऐका माझं. हो. पिंक्या काय आहे ग? मग काय? दिस इज ऑल युअर फॉल्ट. तुला काय गरज होती ग लग्न करा म्हणून असं दोघांना सांगायची? कुणाला विचारलंच नाही, कुणाला कन्सल्ट केला नाहीस, सगळं स्वतः सहज मोकळी झालीस. करा आता लग्न कॅन्सल. क्यों कैंसिल क्यों करेंगे? कार्तिकी बरोबर बोलतीये. आमच्या या लग्नामुळे जर घरावर संकट येणार असेल तर हे लग्न न केलेलंच बरं. चालू आई नाही, बरोबर आहे बाळा. नाही बाळा, माझ्यात आता ताकद नाहीये. पिंकी कळवून टाक सगळ्यांना, हे लग्न होणार नाही. हे लग्न होणार ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी. अगं पण ते गुरुजी काय म्हणाले ऐकलं खोटं नाही? बोलत होते ते. हे जे कोणी व्यक्ती होते ना ते फ्रॉड होते. हे बघ, मगाशी वाद नको म्हणून मी काहीही बोलले नाही. कशावरून? ते काय म्हणाले आठव? बाबाच्या पत्रिकेत पुन्हा लग्नाचा योग नाहीये. पुन्हा. मला सांगा, जर ते खरे ज्योतिषी असते तर त्यांना आधीच नाही का कळालं असतं
की बाबाचं लग्नच झालेलं नाहीये. तर पुन्हा लग्नाचा प्रश्नच कुठे येतोय? यार ये तो मैंने सोचा ही नहीं. तेच तर. आपण विचार न करता समोरच्याचं नीट ऐकून न घेता कन्क्लुजनवर येतो. म्हणजे त्या पारूबाईने कोणीतरी झोलर माणूस आणून मुद्दाम हे लग्न. ते कळेल आपल्याला नंतर. सोड ना. आई, त्या काकू कशावरही विश्वास ठेवतात, पण आपण तसे आहोत का? हे बघ, आपण कुठल्याही अंधश्रद्धेला बळी जायचं नाहीये. कुणीही यावं आणि आपला आनंद हिसकावून घेऊन जावं इतके कमकुवत नाही होत आपण. हे लग्न होणार आणि ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळीच होणार. काय झालं बंटी साहेब, एवढ्या अर्जंटली बोलवून घेतलं? कारण कामच तसं अर्जंट आहे. आरके सरांनी सांगितलंय काम आजच्या आज पूर्ण झालं पाहिजे. पण काय काम आहे बंटी सर? विश्वास एकबोटे मुंबईत आलाय. कोण हा विश्वास एकबोटे? अरे येड्या, आरके सरांची फिल्म बंद पडली ना, त्याचा प्रोड्युसर. ज्याच्याकडे पैसे नाहीत ना आणि फिल्म बंद पाडलेत ना, तो. पैसे नाहीत आणि म्हणतो आणि सिंगापूरला फिरायला गेला ना, तो. विश्वास एकबोटे मुंबईत आलाय. हा त्याच्या घरचा पत्ता. त्याच्या घरात घुसणे एवढं सोपं नाही बंटी साहेब. माहितीये मला. त्याच्यावर ना नजर ठेवायची, नजर. कळलं? त्याला उचलायचं आहे आणि हे सगळं काम आजच्या आजच करायचंय. फोटो तुमच्या मोबाईलवर पाठवलाय. कळलं? समजलंय ना? होय सर. तुला रे? हो. चला निघा आता. थांबा. फोटो लगेच डिलीट करायचा. निघा. नवीन जॉब शोधायला सुरुवात कर. का? मला असं वाटतं की तुला राघवचं काम मॅनेज करण्यात फारसा इंटरेस्ट राहिलेला नाहीये. तुला हे किडनॅपिंग, एक्स्टॉर्शन हे सगळं आवडतंय, हो ना? हे बघ, आपल्याला जे आवडतं तेच काम करावं आपण. आम्ही राघवसाठी दुसरा मॅनेजर शोधतो. आईसाहेब, अहो आरके सरांनी सांगितलंय की त्याला धरायचा आणि उचलून. तुम्ही ज्याला उचलायच्या गोष्टी करताय ना, तो कोणी साधा सुद्धा माणूस नाहीये. एक खूप मोठा प्रोड्युसर आहे. उद्या जर राघवच्या अगेन्स्ट त्याने कंप्लेंट केली तर काय होईल याचा विचार केलाय? किडनॅपिंगच्या केसमध्ये राघवला अरेस्ट होऊ शकते. मूर्ख. मग आता काय करू आईसाहेब? तू काहीच करू नकोस. अहो पण जे करायचं ते मी करेन. निघ आता.
मंगळसूत्र कुठे गेलं? इथेच तर ठेवलं होतं. इथे नाहीये. बॉक्स गेला कुठे? तिकडे बघू का? इथेही नाहीये. कुठेच नाहीये. कुठे गेलं? बाबाने मला ते परत द्यायला सांगितलं होतं. काय करू आता? कुणाशी बोलू?